नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर तालुक्यासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा ठरला. देशाचे माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त चिचोंडी पाटील सांडवा परिसरात उभारण्यात आलेल्या 15 मेगावॅट क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी सोलर प्रकल्पाचे लोकार्पण व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले. 85 वर्षे पूर्ण केल्याच्या सन्मानार्थ 85 ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिकांचा सन्मान तसेच 85 वृक्ष लागवड कार्यक्रम याच दिवशी पार पडल्याने परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सुमारे 70 एकर डोंगर उतार व पडीक जमिनीवर सनस्ट्रीम ग्रीन एनर्जी मुंबई या कंपनीने मागील 6 महिन्यांपासून हा प्रकल्प उभारला. यामुळे शेतकऱ्यांच्या नापीक जमिनींना नवा फायदा तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराची दारे खुली झाली. या प्रकल्पासाठी केंद्रीय ऊर्जा स्थायी समितीचे सदस्य व अहिल्यानगरचे खासदार यांचे मोलांचे सहकार्य लाभले. या संपूर्ण प्रक्रियेत अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद खंडेराव पवार यांनी पुढाकार घेत शेतकरी, पदाधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रकल्प सुरळीत पूर्ण केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय ऊर्जा स्थायी समितीचे सदस्य खासदार निलेश लंके व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंबई येथून उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा चिचोंडी पाटीलचे सरपंच शरदभाऊ पवार, सभापती प्रवीण कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष प्रकाश पोटे, सांडवा गावचे सरपंच प्रवीण खांदवे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ठोंबरे, उपसरपंच विश्वसागर कोकाटे, सांडवा सेवा सोसायटीचे चेअरमन विष्णू खांदवे गुरुजी, चेअरमन संदीप कोकाटे, आठवड सेवा सोसायटीचे चेअरमन शरद गुंजाळ, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष पापामिया पटेल, बबनराव शेळके, सांडवा गावचे माजी सरपंच अमोल निकरड, मान्य प्राचार्य हरिभाऊ कोकाटे सर, माजी सरपंच दिलीप पवार, माजी उपसभापती दत्तात्रय हजारे, उद्योजक चंदूकाका पवार, मेजर गोरख पवार, माजी सैनिक भगवान थोरात जवान, कैतके जवान, मेजर विशाल पवार, ज्येष्ठ नागरिक संघातील कल्याण पाटील जगताप, करांडे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य संदीप काळे, माऊली ठोंबरे, दत्तू धुळे, बाबासाहेब पवार सर, देवकर सर, काकासाहेब कोकाटे, संतोष पवार, दत्ता जाधव, संतोष वाडेकर, गटनेते वैभव कोकाटे, संजय पवार, संतोष कोकाटे मेंबर, युवा नेते विशाल आगलावे, युवराज भाऊ हजारे, बाबासाहेब ठोंबरे, कल्याण सावरकर कोकाटे यांच्यासह शिवारातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य, माजी सैनिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितलं की आज खऱ्या अर्थाने दिवे लागले आहेत. या सौर प्रकल्पामुळे पंचक्रोशीतील मिळणाऱ्या अखंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. प्रकल्पाचा लोकार्पण करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांनी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानले. नमस्कार. आज चिचोंडी पाटील येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 15 मेगावॅट चा सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण या ठिकाणी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. या प्रकल्पामुळे चिचोंडी पाटील असेल, सांडवा असेल, त्याचबरोबर आठवड असेल, भातोडी असेल, टाकळी आणि पंचक्रोशीला या ठिकाणी वीज दिवसा शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनेक दिवसापासून दिवसा जी वीज येत होती ती बंद चालू होत असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी देता येत नव्हतं आणि खूप मोठी अडचण होती. रात्री अपरात्री लाईट यायची आणि बिबट्याची भीतीमुळं शेतकरी त्रस्त झालेला होता. आता कायमस्वरूपी ही दिवसा वीज मिळाल्याने शेतीमालाला पाणी वेळेवर देता येईल आणि शेतमाल जास्त होईल आणि कमी दरात ही शासनाला जाणार आहे. त्याच्यामुळे कमी दरातच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळं या प्रकल्पामुळे निश्चितच चिचोंडी पाटील नगर तालुक्यातील आमच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळं आज वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये माजी सैनिक, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक अशा 85 मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला आणि 85 वृक्ष लागवड या ठिकाणी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे. या प्रकल्पामुळं सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. दिवसा लाईट मिळून शेतीमालाला त्यांना पाणी देता येईल दिवसा. यापूर्वी दिवसा लाईट मिळत नव्हती, त्याच्यामुळे सर्व शेतकरी वर्ग या निमित्ताने आनंदी आहे. धन्यवाद.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्याने या वर्षी जो पाऊस झालाय त्यामुळं पाणी शेतीसाठी महत्वाचं भरपूर प्रमाणात आहे, परंतु विजेचा प्रॉब्लेम होतोय. आणि आपण पाहिलं की मागे सुद्धा या बिबट्याच्या दहशतीमुळं रात्री शेतकरी पाणीच धरण्यास सुद्धा जात नाहीत किंवा एक भीती व्यक्त झालेली आहे त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे शासनाने जरी सांगितलं की आम्ही तुम्हाला दिवसा लाईट देऊ तरी ते शक्य होत नाहीये. कारण की मागच्या आम्ही पाहिलं 15 दिवसांपासून जे शासन दिवसा लाईट येते 6 घंटे म्हणून ते 1.5 ते 2 तास सुद्धा येत नाही आणि ती पण सातत्याने येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं भरणंच होत नाही. परंतु या ठिकाणी आज आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त आम्ही चिचोंडी पाटील आणि सांडवे या भागातील 8 गावांसाठी तब्बल 15 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचं आज या ठिकाणी भूमिपूजन आणि लोकार्पण झालेलं आहे. विशेष म्हणजे लोकार्पण झालेलं आहे. त्यामुळं आता या ठिकाणून आमच्या भागातील या चिचोंडी पाटील भागातील 7 ते 8 गावांना शेतकऱ्यांना दिवसभर 3 फेज शेतीसाठी पूर्ण क्षमतेने वीज मिळून आता शेतकऱ्यांना कर्ज माफीची नाही तर कर्ज मुक्तीकडे वाटचाल करणार आहेत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.